नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तयार करणार आहोत। सर्व मेजरमेंट स्क्रीनवर दिली आहेत। हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। सो आपण सर्वप्रथम अस्तर सरळ करून घेऊया आणि ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच ॲड करूया। आणि आता आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊया। शोल्डर 5 इंचावर मार्क करून घेतला आहे। आर्महोल 5.25 इंचावर आणि आपली चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली आहे। 8.5 इंच चेस्ट आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा घेऊ शकता। 7.25 इंच कंबर, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन देऊन आपण बॅक साईडचं बेसिक ड्राफ्टिंग करून घेत आहोत। डीपनेक ब्लाऊजमध्ये मुंडा हा 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। आर्महोल कर्वच्या साहाय्याने आपण मुंड्याला शेप देऊन घेतला आहे आणि ह्या ब्लाऊजची गळारुंदी आपण 2.25 इंच म्हणजेच 1.75 इंच घेतली आहे आणि बॉटमला 2.5 इंच मार्क करून आपण एक बॉक्स तयार करून घेतला गळ्याचा। आता आपण पंचकोन शेप तयार करत आहोत। त्यासाठी आपल्याला क्रॉसमध्ये 4 इंच आणि टॉपवरून आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली। टक्स देण्यासाठी मिडलमध्ये टेप फोल्ड करून गळ्याच्या खालच्या साईडला 1 इंच असा टक्स देऊन घेत आहे आणि फिटिंगच्या लाईनवर 1/2 इंच क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतली आहे। सो अस्तर कट करून घेऊया। नॉच द्यायला विसरायचं नाही। टक्स जिथे घेतो तिथे आपण नॉच द्यायचा। आणि आता आपण हा जो पंचकोन गळा आहे तो आपण कॅनव्हास पेपरवर पुन्हा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्टली मार्क करू शकता, पण जेव्हा आपण कॅनव्हासवर मार्क करतो ना तेव्हा जर आपण गळारुंदी 2.25 इंच घेतली असेल तर कॅनव्हासवर आपल्याला गळारुंदी 2 इंच घ्यायची आहे। 1/2 इंच गळारुंदी वाढवून घ्यायची आहे। सो 1-1 इंच आपण मार्जिनसाठी मार्क करून गळ्याला सुंदर असा शेप दिलेला आहे। आणि आता आपण कॅनव्हास कट करून घेऊया। 1/2 इंच आपण एक्स्ट्रा मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला गळा स्प्रेड होणार नाही आणि कॅनव्हास कट करताना ती 1/2 इंचचे मार्जिन आहे त्याच्यामुळे आपला गळा अजिबात स्प्रेड होत नाही। सो कट करताना नेहमी लक्षात ठेवा। अस्तरच्या एका कपड्यावर आपण इस्त्री करून घेतलेलं आहे। 1/2 इंच मार्जिन आतमध्ये फोल्ड करून आपण कॅनव्हासला बाहेरच्या साईडने फिनिशिंग देऊन घेऊया। आणि आता मेन फॅब्रिकवर अस्तरचं सरळ फॅब्रिक ठेवून आपण चारी साईडनं शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देताना 5 नंबरची टीप यूज करायची, जेणेकरून आपली शिलाई खूप फास्ट होते। सो आता आपण मिडलमध्ये शिलाई देऊन घेऊया। मिडलमध्ये शिलाई दिल्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा मध्य कळतो, जेणेकरून कॅनव्हास अटॅच करायला खूप सोपं पडतं। एक्स्ट्रा मटेरियल कट करून घेतलं आहे आणि आता जी मिडलला शिलाई दिली आहे तिथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया आणि मध्यात नॉच देऊन घेतला आहे। कॅनव्हासला सुद्धा मध्यात नॉच घेऊया आणि बरोबर नॉचवर नॉच अटॅच करून पिना लावून सिक्युअर्ड करून घ्या कॅनव्हास आणि मिडलपासून शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि जसा ब्लाऊजला शेप दिलेला आहे, गळ्याला आकार दिला आहे, त्यानुसार हळूहळू शिलाई देऊन घ्यायची आहे कॅनव्हासच्या कडेने। जर तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे कॅनव्हास आणि नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। जिथे कर्व शेप आहे तिथे व्यवस्थित नॉच देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपला कॅनव्हासचा गळा व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होऊन जातो, पलटी होतो आणि खूप सुंदर असा आकार तयार होतो। दाब टीप देऊन घ्या किंवा डायरेक्टली शिलाई देऊन घ्या। शिलाई देताना जे कॉर्नर आहे, जे कर्व शेप आहे तिथे सुई आतमध्ये ठेवून ब्लाऊज फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आणि गळा आकर्षक आणि छान दिसतो। आता आपण बॅक साईडचं बॉटमचं फिनिशिंग देऊन घेऊया। टक्स देताना सुद्धा आपण जर क्रॉस पट्टी 1/2 इंचाची कट केली आहे ती तशीच ठेवून दोन्ही साईडला व्यवस्थित टक्स देऊन घ्यायचे आहेत। टक्स देऊन झाल्यानंतर दोन्ही टक्स चेक करून बघायचे एकदम इक्वल आहेत। सो आता आपण कमरपट्टी अटॅच करून घेणार आहोत। जिथे टक्स घेतला आहे तिथे छोटी 1/2 इंचाची प्लीट द्यायची आहे, जेणेकरून आपली कमरपट्टी आतमध्ये व्यवस्थित पलटली जाते आणि ब्लाऊज बॅक साईडला उचलत नाही।
अशा पद्धतीने आपण कमरपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. मी 5 नंबरची शिलाई देऊन घेत आहे. नंतर आपण हात शिलाई देऊन खूप सुंदर फिनिशिंग येतं. सो आता आपण लेस अटॅच करणार आहोत. तुम्ही इथं कॉड पायपिंगसुद्धा अटॅच करू शकता किंवा नाही केली तरी चालेल. ब्लाऊजचा गळा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी छोटे छोटे टिप्स नक्की फॉलो करा, जेणेकरून ब्लाऊज खूप सुंदर तयार होईल. लेस अटॅच करून झाल्यावर त्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. जो तुमच्या ब्लाऊजचा कॉन्ट्रास्ट कलर आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही लेस अटॅच करू शकता. आपण एक सेकंड बॉर्डर तयार करून घेत आहोत, जेणेकरून खूप सुंदर गळा दिसेल. अशा पद्धतीने खूप छान आणि सुंदर असा बॅकनेक डिझाईन तयार झाली आहे. सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.